जय हिंद मित्रांनो. आम्ही जी व्हिडिओ बनवतो ना, कशासाठी बनवतो माहिती आहे का? लोकांच्या मनोरंजनासाठी नाही बनवत आम्ही. लोकांना काही कल्पना नसतात, काही माहीत नसतं, ते फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत माझे जेवढे बी व्हिडिओ बघा, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला. मला माहीत आहेत माझे सबस्क्राईब 200-250 आहेत, ह्याच्यावर नाहीत. मला बाकीची गरज बी नाही ना. सबस्क्राईब जास्त वाढले म्हणून काय होईल किंवा हे प्रसिद्ध होईल, तसले काय माझ्याकडे डोक्यामध्ये कल्पना नाहीच. माझं फक्त एवढंच आहे, नवीन पिढी बिघडली नाही पाहिजे. अहो, ज्याच्या नाकातून शिंबूड येते तो व्हिडिओ बनवते आणि आईबाप त्याला मोबाईल घेऊन देत होते आणि त्याला वाटतं इंस्टावर मी फेमस झालो, फेसबुकवर फेमस झालो, 4 दिवस फेमस झालो. अरे घरात खायला अन्न नाही, घराला दरवाजा नाही किंवा इटाला प्लास्टर नाही, त्याची जाणीव त्याला नाही ना. आणि आपला आईबाप करून देणार तर स्वतः 250 रुपयानं कामाला जातात, पण त्याला ही जाणीव करून देणार तर. आणि तीच उंडगं परत 16-17 वर्षानंतर आईबापाला उलटं बोलतं. ठीक आहे, जर तुम्हाला आम्ही का व्हिडिओ बनवतो माहिती आहे का? पहिलं सांगतो, आमची जिंदगी आम्ही जगलेली आहे. आम्हाला माहीत आहे जिंदगीमध्ये काय असतं, काय स्ट्रगल असतो, किती करायला लागतो. ठीक आहे, आम्ही वर्षभर जरी बसून खाल्लं, वर्षभर म्हणतोय, तरीही आमचं ठीकठाक चालणार आहे. आम्हाला त्याचा काहीच परिणाम होणार नाही, काहीच इफेक्ट नाही, 0 इफेक्ट, 0%. कारण तेवढं आम्ही स्ट्रगल केलं आहे, तेवढं आम्ही बघितलं आहे आणि आम्ही तेवढं बघितलं आहे. म्हणजे कसं असतं ना, जरी नाही इथून पुढं काम केलं तरीही आम्ही निवांतमध्ये चालणार. ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल की असं कसं काय म्हणताय? आमचं ऑलरेडी चालू आहे, उद्योगधंदा चालू आहे, बाकीचं कामकाज चालू आहे. काही काम नाही करून द्या, 0%. तरीही दिवसाचं 1500 रुपये चालू आहेत. नॉर्मल सांगतो बरं का, नॉर्मल बजेटमध्ये. पुढलं बजेट तर सांगितलंच नाही, नको ती काय ती. कारण खोटं बोलून दुनियादारी नाही करायची असली. पण नवीन 20-20, 12-22 वर्षांना लोकांना फ्रँचायझी शिकताय, नवीन पोरांना चुतिया बनवताय एक नंबरचं. थांबवा ना यार. कोण म्हणते गेमिंग ॲप खेळ, कोण म्हणते ही कर ती कर. आणि तुम्हाला वाटतं मी फेमस झालो. अरे काय त्या फेमसला करायचं? आग लावा त्या फेमसला. फेमस चांगल्या गोष्टीनं व्हा. वाईट गोष्टीनं बी जर पेपरात नाव आलं आणि तुम्हाला वाटतं मी फेमस आहे, चोरी करून, डकेती करून, हे करून, तर त्या फेमसला काय करायचे? तर मित्रांनो, लोकांना चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ही नको त्या लोकांना तुम्ही सबस्क्राईब करताय, लाईक करताय, शेअर करताय, ती शेंबडत काय बोलते, मी भैया गायकवाड आहे, लाईट चालू कर आणि हे कर. मी सुकुंचाची फ्रँचायझी शिकतो या. अहो, एका गोष्टीचं जर विचार केला का नाही, 8-8, 9-9 लागला तर त्या फ्रँचायझी गेला. कोण कपड्याची फ्रँचायझी देते काय? मला अवघड आहे. कपड्याची फ्रँचायझी, त्याचं ब्रँड तुमचेच नाव निघणार का? अरे तुमच्या आठवड्यात तुम्ही करा ना स्वतःहून. काय बी असून तुम्ही चहा ऐकताय ना, माझा चहा आहे, असा चहा बनतो, मी असा बनवतो, याव करतो, त्या करतो, प्यायला या प्या आणि मग सांगा. दुसऱ्याच्या ह्याच्यावर नको यार, त्यात काय मजा नाही. स्वतः ब्रँड बना. जर नवरत्न तेल अमिताभ बच्चन विकत असेल, पण तो मालिक नाही, त्याला फक्त पैसे दिले ते काही 1-2 कोटी आणि ॲडव्हर्टाईज कर, मग तुम्ही ब्रँड बना ना. का नाही बनू शकत तुम्ही?
पण तुम्हाला वाटते माझ्याकडे मी करू शकत नाही, ही नाही ती नाही. आणि सहनशीलता फार महत्त्वाची आहे धंद्यामध्ये. कुठलाही धंदा करा यार, कुठलाही सक्सेस होणार, 100% होणार. फक्त पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी नको म्हणायला. फक्त 5 वर्षानंतर विचार करायचा सक्सेसचा. नाही झालं तरी पण अजून ट्राय करायची. एकाच धंद्यात नाही, 10 धंद्यात पैसे गुंतवा. मग तुमच्याकडे पाहिजे ते बी ना. एखादं तुम्ही नाकीनळी येताय, त्यासाठी मित्रांनो म्हणतोय धंद्यात गुंता, काय एवढी टेन्शन घेऊ नका. सक्सेस येतं. मोठी स्वप्न बघा, मोठी स्वप्न पूर्ण होतात, सगळ्याची होतात. तर तुमची बी होणार. ठीक आहे, माझी झाली ती, तुमची बी होणार. हे 100% होणार. ठीक आहे, ही तुम्हाला दावे की साथ सांगतोय. फक्त आपण दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार करायचा नाही, आपल्या स्वतःवर विचार करायचा. मी कसा चांगला बनेन, माझं कसं ब्रँड बनल, मी कसं आपल्या माझे जे पण जॉब सोडून जॉब करत असेल तर जॉब चांगल्या पद्धतीने करा. काही नोकरीमध्ये जर चांगलं असेल नोकरीमध्ये करा. नोकरी सोडून दिखाल तुम्ही एखाद्या आता ही सुरू केला उद्योगधंदा, त्यात सक्सेस व्हा. आणि त्यात सक्सेस होणं महत्त्वाचं आहे. ह्यात नाही की नको त्या गोष्टीत. बाकीच्या प्रत्येक गोष्टीत कसं काय ते तुम्ही स्वतःहून सांगा. ठीक आहे. आणि जर कोणाला राग आला असेल कुठल्या माझ्या बोलण्याचा तर भाई सॉरी. जय हिंद.